नमस्कार, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये स्वागत करतो। आज आपल्याला यूपीएससी मेन्स मध्ये विचारलेला प्रश्न पाहायचा आहे। प्रश्न विचारलेला आहे 15 मार्कासाठी, म्हणजे 250 वर्ड्स आपल्याला याच्यामध्ये लिहायचे आहेत। प्रश्न आहे, सर्वप्रथम आपण प्रश्न पाहूयात। समुद्र हा कॉस्मॉसचा एक महत्त्वाचा घटक आहे। वरील विधानाच्या प्रकाशात, म्हणजे या विधान आहे याचा विचार करून आयएमओ आंतरराष्ट्रीय सागरी संघटना, इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन असं म्हणतो, याच्या पर्यावरणाचे रक्षण आणि सागरी सुरक्षा आणि सुरक्षा वाढवण्याच्या भूमिकेचे जे आहे, आपल्याला कोणाच्या भूमिकेची, तर आयएमओच्या भूमिकेची चर्चा करायची आहे। परत एकदा आपण प्रश्न पाहूयात। प्रश्न काय म्हणतोय की समुद्र हा कॉस्मॉसचा एक महत्त्वाचा घटक आहे। कॉस्मॉस म्हणजे विश्व, समुद्र हा एक विश्वाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे। हा एक सेंटेन्स दिलेला आहे आणि या सेंटेन्सच्या फर्स्ट सेंटेन्स आपण असं म्हणूयात। या सेंटेन्सचा विचार करून जे सेकंड सेंटेन्स आहे, आयएमओ इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन आहे, या संघटनेच्या पर्यावरणाचे रक्षण आणि सागरी सुरक्षा व सुरक्षा वाढवण्याच्या भूमिकेची आपल्याला आपल्या उत्तरामध्ये जी आहे ती चर्चा करायची आहे, आपल्याला डिस्कशन करायचं आहे। मला वाटतं हा आपला जो फोकस असेल, आयएमओ ची पर्यावरणाचे रक्षण आणि सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि सुरक्षा वाढवण्यासाठी जी आपल्याला चर्चा करायची आहे, तो आपल्याला उत्तराचा जो आहे तो आपल्याला फोकस असेल। तर आपण उत्तराच्या अगोदर पहिले इंट्रो मध्ये आपण काय लिहिणार आहोत, जे की आपलं प्रस्तावना आपण म्हणतो किंवा इंट्रोडक्शन असं म्हणतो। इंट्रो मध्ये आपल्याला काय असायला हवं आपलं, तर कॉस्मॉस जो आहे, कॉस्मॉस मध्ये समुद्राला एक महत्त्वपूर्ण स्थान आहे, म्हणजे विश्वामध्ये समुद्राला एक महत्त्वपूर्ण स्थान आहे। हे आपण फर्स्ट सेंटेन्स आहे इथे लिहू शकतो। कॉस्मॉस मध्ये म्हणजे विश्वामध्ये समुद्राला एक महत्त्वपूर्ण स्थान आहे। त्यासोबतच समुद्र जो आहे तो ग्लोबल कॉमन्सचा एक भाग आहे। आता ग्लोबल कॉमन्स म्हणजे काय? ग्लोबल कॉमन्स म्हणजे आपण असं म्हणू शकतो, ओशन इज अ पार्ट ऑफ प्लॅनेट विच आउटसाइड ऑल नॅशनल ज्युरिस्डिक्शन। म्हणजे ग्लोबल कॉमन्स म्हणजे ज्याच्यावरती समुद्र असा एक भाग आहे की ज्याच्यावरती कोणाचंही नियंत्रण नाही, म्हणजे हा संपूर्ण विश्वाचा एक पार्ट आहे, कुठल्या एखाद्या स्पेसिफिक देशाचा आहे, संपूर्ण समुद्रावरती नियंत्रण नाही, त्याला आपण असं म्हणतो की ग्लोबल कॉमन्स असं म्हणतो। आपल्याला सेकंड लाईन मध्ये इंट्रोच्या लिहायचं आहे की समुद्र जो आहे तो ग्लोबल कॉमन्सचा एक भाग आहे। ओके, याच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही आणि ते पृथ्वीवरील जीवन टिकून ठेवण्यासाठी जो आहे हा समुद्र जो आहे तो मदत करतो। आपल्याला हे दोन सेंटेन्स आहे, हे आपल्याला आपल्या इंट्रो मध्ये लिहायचे आहेत। त्याचबरोबर आता थर्ड सेंटेन्स आपल्याला विचारलेला आयएमओ बद्दल आपल्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे, इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन, आयएमओ। आपण आयएमओ बद्दल असं सुद्धा म्हणू शकतो की आयएमओ जी आहे ही युनायटेड नेशनची एक विशेष एजन्सी आहे। कशाची? यूएनची एक विशेष एजन्सी आहे आणि ही जी एजन्सी आहे ती आंतरराष्ट्रीय शिपिंगची सुरक्षा आणि सुरक्षा सुधारण्यासाठी, जहाजांमधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी जे उपाय केलेले जातात, त्या उपायांसाठी ही जी आयएमओ आहे ती रिस्पॉन्सिबल किंवा जबाबदार आहे। ओके, हे आपण आपल्या इंट्रो मध्ये जे आहे अशा पद्धतीने आपले इंट्रोडक्शन आपण करू शकतो। यामध्ये कॉस्मॉस येतं, ग्लोबल कॉमन्स आणि आयएमओ, तिन्ही संपूर्ण आपलं जे उत्तराचे जे आयाम आहेत ते आपण इंट्रो मध्ये आपण कव्हर करतोय। त्यानंतर आपण जाऊयात आपल्या मुख्य जो गाभा आहे, ओके, मेन बॉडी आहे आपल्या प्रश्नाची, उत्तराची, त्याच्याकडे आपण जाऊयात। सर्वप्रथम आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे की पर्यावरण संरक्षणामध्ये आयएमओची भूमिका काय असायला हवी, आणि सेकंड जो फेज येईल आपल्या आन्सरचा, आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे की सागरी सुरक्षा वाढवण्यास आयएमओची भूमिका काय असायला हवी। सर्वप्रथम आपण संरक्षणात आयएमओची भूमिका काय आहे हे पाहणार आहोत। जल व्यवस्थापन या पॉइंटमध्ये आपण बॅलस्ट वॉटर मॅनेजमेंट कन्व्हेन्शन याबद्दल बोलणार आहोत। बॅलस्ट वॉटर काय आहे, तर आपण जेव्हा समुद्रामध्ये पाहतो तर मोठे मोठे जहाज हे स्वतःला समुद्रामध्ये स्थिर ठेवण्यासाठी पाण्याचा वापर करत असतात आणि हे पाणी तसंच विदाऊट काही प्रोसेसिंग न करता हे समुद्रामध्ये सोडून देत असतात।
आणि यामुळे काय होतं तर समुद्रातील असंतुलन होतं समुद्रामध्ये, किंवा समुद्रातील जे संतुलन आहे ते नियंत्रित राहत नाही. आणि यासाठीच आहे बॅलस्ट वॉटर मॅनेजमेंट कन्व्हेन्शन, म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला गिट्टीच्या पाण्याचा उपचार असं म्हणतो. याच्यासाठी हे कन्व्हेन्शन बनवलेलं आहे. हे कन्व्हेन्शन आपण इथे जल व्यवस्थापनामध्ये म्हणजे बॅलस्ट वॉटर मॅनेजमेंट, बॅलस्ट वॉटर मॅनेजमेंट हा पॉइंट आपण इथे लिहू शकतो. त्यानंतर मार्पोल कन्व्हेन्शन. आता मार्पोल कन्व्हेन्शन म्हणजे काय आहे तर आयएमओचे मार्पोल कन्व्हेन्शन किंवा मार्पोल अधिवेशन जे आहे ते ऑइल प्रदूषण असेल, तेल प्रदूषण असेल, रासायनिक प्रदूषण असेल, सांडपाणी असेल आणि हवेचे उत्सर्जन असेल, यासोबतच जहाजांमधून होणारे विविध प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी हे मार्पोल कन्व्हेन्शन आहे ते नियम तयार करते. ओके, वेगवेगळे पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी हे नियम तयार करते. हा सेकंड पॉइंट आपला येईल आन्सरमध्ये. त्यानंतर थर्ड पॉइंट मध्ये ऊर्जा कार्यक्षमतेचे नियम, म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की एनर्जी इफिशियन्सी रेग्युलेशन्स. आयएमओने जहाजांची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी काही नियम स्थापित केलेले आहेत. याला आपल्याला ते एक्झाम्पल द्यायचं झालं तर ऊर्जा कार्यक्षमतेच्या नियमामध्ये आपण EEXI हा एक इंडेक्स आहे, EE, आणि दुसरा आहे CII. हे दोन इंडेक्स आहेत. कशासाठी आहेत तर हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी काही नियम आहेत. ओके, याच्यामध्ये हे इंडेक्स येतात. मग EEXI म्हणजे काय तर एनर्जी इफिशियन्सी एक्झिस्टिंग शिप इंडेक्स, याला आपण EEXI असं म्हणतो. आणि CII म्हणजे कार्बन इंटेन्सिटी इंडिकेटर, याला CII असं म्हणतो. हे दोन जे इंडिकेटर आहेत ते इथे ऊर्जा कार्यक्षमतेच्या नियमामध्ये हे याचं जे ऊर्जा कार्यक्षमता आहे ते चेक करण्यासाठी प्रस्थापित केले गेलेले आहेत. ओके, म्हणजे प्रदूषण चेक करण्यासाठी ते इंडिकेटर लावण्यात आलेले आहेत. त्यानंतर उत्सर्जन नियंत्रण क्षेत्रे, यामध्ये आपण इमिशन कंट्रोल एरियाज ECAs असं म्हणतो आपण. इमिशन कंट्रोल एरियाज ECAs. ECAs म्हणजे काय, ECA आयएमओने काय विशिष्ट ECA जे आहेत ते नियुक्त केलेले आहेत, जेथे जहाजांपासून सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्यासाठी कठोर उत्सर्जन मर्यादा जे आहे ते लागू केलेले आहेत. यामुळे जो किनारी भाग आहे या किनारी भागातील वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होते. एक्झाम्पल द्यायचं झालं तर 2021 मध्ये जे आहे आयएमओने जहाजांमधून सागरी प्लास्टिक कचरा सोडण्यासाठी एक धोरण अवलंबलेले होते. याचं उदाहरण जे आहे आपण इथे मेन्शन करू शकतो. लास्ट जो पॉइंट आहे याच्यामध्ये पर्यावरण संरक्षणामध्ये आयएमओची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये ग्लोबल सल्फर कॅम्प. आता हा काय आहे तर जहाजावरती वापरल्या जाणाऱ्या इंधन तेलातील परवानगी योग्य असं म्हणू शकतो आपण सल्फर सामग्री कमी करणे. यामुळे शिपिंग उद्योगातील वायू प्रदूषण जे आहे ते खूप कमी होते असं आपण म्हणू शकतो. ओके, हा जो पॉइंट आपण ग्लोबल सल्फर कॅम्प मध्ये जे आहे तो मेन्शन करू शकतो. अशा प्रकारे आपण पर्यावरण संरक्षणात आयएमओची भूमिका जी आहे ते स्पष्ट करू शकतो. त्यानंतर आपल्याला उत्तराचा जो सेकंड भाग आहे किंवा पॉइंट आहे त्याच्याकडे जाऊयात आपण. तर सागरी सुरक्षा वाढवण्यास आयएमओची भूमिका काय आहे. आपण फर्स्ट मध्ये पाहिलेलं आहे की पर्यावरण संरक्षणात आयएमओची भूमिका. आता सागरी सुरक्षा वाढवण्यात आयएमओची भूमिका काय आहे. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत सोलास कन्व्हेन्शन. आता सोलास कन्व्हेन्शन काय आहे तर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन फॉर सेफ्टी ऑफ लाईफ ऍट सी, म्हणजे व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी जहाज बांधणी उपकरणे आणि ऑपरेशनसाठी जे आहे ते काही मानके सेट करते. याला आपण सोलास कन्व्हेन्शन असं म्हणतो. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे आपला सुरक्षा उपाय. आता सुरक्षा उपाय म्हणजे काय तर बंदरावरती आणि जहाजांवरती जहाजे आणि मालवाहतूक सुरक्षितता वाढवण्यासाठी ISPS जो कोड आहे तो काय केला जातो तो पब्लिश केला जातो. ओके, हा आपण सुरक्षा उपायामध्ये लिहू शकतो. त्यानंतर चाचेगिरी आणि सशस्त्र दरोडा प्रतिबंधक उपाय, म्हणजे जी आयएमओ जी आहे ते समुद्रातील चाचेगिरी आणि दरोडा सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था आणि नौदलांचे सहकार्य घेते. आपण एक्झाम्पल इथे देऊयात की जे आयएमओचे युनायटेड नेशन्स ऑफिस जे आहे ऑन फूड अँड ड्रग क्राईम, त्याला आपण UNODC असं म्हणतो, याच्या सोबतचे जे आहे ते जवळचे संबंध आहेत.
ओके, इथे एक एक्झाम्पल म्हणून हे एक लिहू शकतो आपण. त्यानंतर आहे शोध आणि बचाव, सर्च अँड रेस्क्यू. सर्च अँड रेस्क्यू मध्ये आपण असं म्हणू शकतो की IMO ची जी ग्लोबल सर्च अँड रेस्क्यू योजना आहे ती हे सुनिश्चित करते की शोध आणि बचाव सेवा जागतिक स्तरावरती उपलब्ध आहेत का नाहीत. आणि जीव वाचवताना जी सागरी नॅव्हिगेशन आहे त्याची सुरक्षितता किती आहे हे सुद्धा ही काय करते, शोध आणि बचाव जे आहे त्या सुरक्षिततेचा वापर करते आणि ती सुरक्षितता किती आहे हे सुधारण्याचा प्रयत्न करते. ओके, हे जे पॉइंट आहेत आपण सागरी सुरक्षा वाढवण्यामध्ये IMO ची भूमिका म्हणून स्पष्ट करू शकतो. आता आपण जी पाहिलेली आहे ती मुख्य बॉडी पाहिलेली आहे आपल्या आन्सरची. त्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या टप्प्याकडे, त्याला आपण आपलं निष्कर्ष असं म्हणतो, कन्क्लुजन असं म्हणतो. कन्क्लुजन मध्ये आपण लिहू शकतो, समुद्र जो आहे तो विश्वाचा एक अपरिहार्य घटक आहे. ओके, जागतिक आर्थिक क्रियाकल्प आणि पर्यावरणीय स्थिरतेचा जो आहे तो केंद्रबिंदू आहे. जो IMO चे सक्रिय उपाय आणि जागतिक सहकार्याने आपली रणनीती आणखीन मजबूत करून समुद्र आणि विश्व यांच्यातील महत्वपूर्ण संबंधामध्ये सुसंवाद साधून सुरक्षित आणि पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य सागरी भविष्यासाठी मार्ग मोकळा करू शकतो. अशा पद्धतीने जे आहेत आपण निष्कर्ष आपला देऊन उत्तर जे आहेत आपण कन्क्लूड करू शकतो. मला वाटतं 250 वर्ड साठी जे आहेत आपण खूप आयाम जे आहेत प्रश्नामध्ये कव्हर केलेले आहेत. हे प्रश्नामध्ये जेव्हा तुम्ही आन्सर लिहित असताल तेव्हा तुम्हाला सर्व आठवतीलच असे नाही, पण मोस्टली याच्यामधील कुठले जरी आयाम तुम्ही घेतले, कुठले जरी पॉइंट घेतले तरी तुमचं आन्सर हे आहे ते इतरांपेक्षा वेगळे दिसू शकेल आणि टू द पॉइंट तुमचं आन्सर हे दिसण्यास मदत होईल. अशाच डेली आन्सर रायटिंग सेशन सोबतच तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करत चला आणि अशाच सेशनसाठी ज्ञानदीप अकॅडमीशी कनेक्टेड राहा. तोपर्यंत आपण भेटूयात पुढच्या आन्सर रायटिंग सेशनमध्ये. थँक्यू.